नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। तर तुमचा टॉपिक डिस्पोजल ऑफ वेस्ट आणि त्या डिस्पोजल मध्ये आपण बॅच मध्ये सगळ्या प्रकारचे वेस्ट मॅनेजमेंट पाहिलेले आहेत। घरगुती कचरा, रासायनिक कचरा, औद्योगिक कचरा, कृषी विषयक कचरा, त्यासोबतच आपण वैद्यकीय कचऱ्या संबंधी सुद्धा माहिती पाहिलेली आहे। पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे जे मी पूर्ण श्योरिटीने सांगू शकते की तुम्हाला 100% वेस्ट मॅनेजमेंट, डिस्पोजल ऑफ वेस्ट या घटकामध्ये तुमच्या या घटकावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतील ते म्हणजे वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन। का? कारण की तुम्ही आता वैद्यकीय, कारण की आपण आरोग्य सहाय्यक आणि एमपीडब्ल्यू साठी इथं लेक्चर घेत आहोत, तर इथं तुमचं क्षेत्र जे आहे पूर्ण हेल्थ सेक्टर आहे। मग हेल्थ सेक्टर किंवा मग जे काही मेडिकल वेस्ट आहे, बायोमेडिकल वेस्ट, त्याचं कसं तुम्हाला मॅनेजमेंट करायचं आहे, त्याचं तुम्हाला प्रॉपरली डिस्पोज कसं करायचं आहे, तर याच्यावरच तुम्हाला प्रश्न येतील एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे। आणि आपण सुद्धा त्याच्यासाठी इथं लेक्चर घेतोय। वेस्ट मॅनेजमेंट असतंच, पण आता त्याच्यामध्ये तुमचं वेस्ट कोणतं आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातील हे सगळं आपल्याला आपल्या या छोट्याशा लेक्चरमध्ये बघायचंय। मी तुमच्यासाठी फक्त एक 5 ते 6 प्रश्न घेऊन आलेले आहे, बट ते प्रश्न फक्त आणि फक्त कारण की तुम्हाला सुद्धा एका घटकावर 5 ते 6 प्रश्न येणार आहेत। तुमचे 10 घटक आहेत, त्याच्यावर 5 ते 6 प्रश्न प्रत्येक घटकावर असणार आहेत, एवढं लक्षात ठेव। तर मग मी सुद्धा तुमचाच तो एक डेमो आपल्याला अशाच प्रकारे सगळ्याच टॉपिक वरती बघायचं आहे। आता आपण डिस्पोजल, मग डेमोग्राफिक स्टॅटिस्टिक्स झालं, त्यानंतर मग हेल्थ, सगळं काही कम्युनिटी हेल्थ असेल, त्यानंतर पब्लिक हेल्थ असेल, सॅनिटायझेशन असेल, सगळं न्यूट्रिशन, डायटिक्स, या सगळ्यांवर असेच 6-7 प्रश्न घेऊया। आणि तुम्हाला एक मी पूर्ण पॅटर्न समजावून सांगते की कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ह्या 10 टॉपिक्सवर प्रश्न येऊ शकतात। तर आपल्याला वेस्टमध्ये, वेस्ट डिस्पोजलमध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्वाचं काय असेल तर ते वेस्ट मॅनेजमेंट आहे। तर त्या संबंधी कशा प्रकारचे प्रश्न बनू शकतात हे आपल्याला इथं बघायचं आहे। चला तर मग आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या दोघांची आपण तयारी करत आहोत। चला तर मग आपण जाऊया आपल्या पहिल्याच प्रश्नाकडे। तर बघा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग नियम 1998 ची जागा कोणत्या नियमांनी घेतली? तर बघा आपल्याकडे इथं 2016ला युनायटेड नेशननेच इथं जागृती आणण्यासाठी आणि पोल्युशन, सगळ्याच गोष्टी कंट्रोल करण्यासाठी सगळ्याच बाबतीत कायदे केले। मग त्यासाठी तुम्ही जर बघाल तर सॉलिड वेस्ट आहे, ओके, त्यानंतर प्लास्टिक वेस्ट आहे, ठीक आहे, प्लास्टिक वेस्ट आहे, त्यानंतर ई वेस्ट आहे। या सगळ्यांसाठी, सगळे जे वेस्ट तुम्ही विचार करताय तर त्या सगळ्या वेस्टसाठी एकाच वर्षी कायदा आलेला आहे, तो म्हणजे 2016, ठीक आहे, सगळ्यांनाच। नंतर ई वेस्टला 2022 मध्ये सुधारणा करण्यात आली। प्लास्टिक वेस्ट हे 2022 पासून टोटली बंद करण्यात आलं। कोणत्याही प्रकारचे स्ट्रॉ, 75 याच्यापेक्षा कमी असणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, या सगळ्या यांच्यामध्ये नंतर सुधारणा झालेली आहे। ई वेस्ट मध्ये सुधारणा झाली, प्लास्टिक वेस्ट मध्ये सुधारणा झाली, सॉलिड वेस्ट सुद्धा आपलं 1974चं होतं, ते सुद्धा आपल्याकडे 2016ला नवीन आलं। तर अशा प्रकारे इथं 2016ला सगळेच कायदे जे आहेत तर ते नवीन झालेले आहेत। आणि इथं सुद्धा आपला जो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट आहे तो आपण 2016चा म्हणूनच ओळखतो, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे। किती रे? 2016। मग सॉलिड वेस्ट सुद्धा 2016चा आहे, प्लास्टिक वेस्ट सुद्धा 2016चा आहे, ई वेस्ट सुद्धा 2016चाच आहे, ठीक आहे। त्याचे जुने वर्ष आपल्याला नाही विचारले जाणार याच्यामध्ये। मग त्याच्यामध्ये सुधारणा कधी झाल्या? मग 22ला झाली, दोन्हीमध्ये 22ला सुधारणा झाली, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं। जाऊया आपण तर तुम्हाला डिस्पोजल मध्ये, सगळ्यात वेस्ट डिस्पोजल मध्ये सगळ्यात पहिलं समजून घेणं आहे ते म्हणजे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट। सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा वेस्ट मॅनेजमेंटचा। वेस्ट डिस्पोजल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बायोवेस्ट जे आहे त्याचा कायदा चांगला माहित पाहिजे। त्यानंतर पुढे आपला पुढचा प्रश्न बघूया रे। चला पुढचा प्रश्न बघा। तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम 2016 नुसार बायोमेडिकल कचऱ्याचे वर्गीकरण किती श्रेणीमध्ये करण्यात येते? तर किती श्रेणीमध्ये बायोमेडिकल वेस्टचं वर्गीकरण करण्यात येतं? बघा आपल्याकडे 4 डबे असतात। तर सगळ्यात पहिले आपल्याकडे लाल डबा असतो, त्यानंतर आपल्याकडे पिवळा डबा असतो। हे तुम्हाला सगळं करायचं आहे, हे सगळं तुम्हाला जाऊन करायचं आहे, त्यामुळे प्रश्न आहे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याकडे
निळा डब्बा असतो, ठीक आहे, आणि आपल्याकडे एक लाल, पिवळा, निळा आणि काळा डब्बा असतो. पांढरा असतो, काळा खरं तर नसतो, काळा नॉर्मल असतो अगदी सामान्य कचऱ्यासाठी. आणि आपल्याकडे एक पांढरा डब्बा असतो. ओके, पांढरा डब्बा. तर इथं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. तर या डब्यामध्ये काय काय असतं तर ते तुम्हाला मी लगेचच्या लगेच समजून सांगते. यासाठी तुम्ही सर्वांनी आपलं स्टडी स्पेस मराठीचं जे टेलिग्राम चॅनल आहे ते समजून, ठीक आहे. इथं ब्लॅक दिलेला आहे, ब्लॅकमध्ये निडल्स आहे, ठीक आहे. इथं तुम्ही ब्लॅक घ्या. आता बघा, ब्लॅकमध्ये कधी कधी आपल्याला आधीच्या रेफरन्समध्ये तिथं सामान्य कचऱ्याचा रेफरन्स आपल्याला आला होता, ठीक आहे. त्यामुळे मग मी सुद्धा घेतलं. तर इथं ब्लॅक घ्यायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर निडल्स वगैरे त्याच्यामध्ये जातात, ठीक आहे. काळा, काळा, अशा प्रकारे हे तुमचे 4 डबे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुमचं वेस्ट जे आहे तर ते मॅनेजमेंट करायचं आहे, ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता 4 डबे. तर 4 डब्यामध्ये कशा कशा प्रकारे कोणता कोणता जो कचरा आहे तो टाकला जाईल. तर फोटो हा टेलिग्राम चॅनलवर मी शेअर केलेला आहे. हा फोटो आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे, तर जाऊन चेक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल व्हिडिओच्या, त्यासोबत चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा स्टडी स्पेस मराठीची लिंक अवेलेबल आहे, तिथून बघू शकता. तर बघा, येलो बॅग, ठीक आहे. काय झालं, हे असं का होतंय, ठीक आहे. चला असं सांगते तुम्हाला, पेन चालणार नाही, हां चालतोय. तर इथं बघा, तुम्ही बघू शकता येलो बॅगमध्ये ह्युमन ॲनालिटिकल पार्ट्स जे असतात तर ते सगळे, तर इंजेक्शन वेस्ट सगळं जे असेल ते, कॉटन जिथे रक्त लागलेलं आहे, त्यानंतर बॉडी फ्लुइड्स असतील, ह्युमन बॉडी पार्ट्स असतील, तर प्लॅसेंटा वगैरे हे सगळं जे आहे ह्युमन बॉडी, त्यानंतर ॲनिमलची जरी बॉडी असेल तर सगळं जे आहे तर ते याच येलो बॅगमध्ये जातं, येलो बिनमध्ये जातं. त्यानंतर रेड बॅगमध्ये प्लास्टिक संबंधी सगळं जे आहे, प्लास्टिक वेस्ट जे आहे त्याच्यामध्ये सिरिंज प्लास्टिक असेल, ट्यूबिंग असेल, IV बॉटल असतील, हे सगळं प्लास्टिक म्हटलं तर तुम्हाला रेड बॅग लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे ब्ल्यू बॅग, तर याच्यामध्ये ऑल टाईप ऑफ ग्लास म्हणजे काच. तर तुम्हाला इथं मी शॉर्टकटमध्ये लिहून देते, तर ते लक्षात ठेवा. ओके, तर इथं बघा लिहून देते तुम्हाला, मानवी अवयव, मानवी आणि प्राण्यांचे अवयव हे कुठे जाणार, पिवळ्यामध्ये जाणार. आणि याच्यामध्ये प्लास्टिक जाणार, प्लास्टिक ह्याच्यामध्ये जाणार लालमध्ये. याच्यामध्ये सगळं काच, ओके, काचेचं जे सगळं सामान असतं, काचेचं सामान ते इथं जाणार. ब्लॅक मध्ये सगळे धारदार अस्त्र जे असतात, धारदार निडल्स वगैरे, ओके, धारदार, तर ते ब्लॅक बिन मध्ये जाणार. तर अशा प्रकारे तुम्हाला कलरचं लक्षात ठेवायचंय. तुम्हाला 101% बॉन्ड पेपरवर लिहून घेऊ शकता माझ्याकडे. तर तुम्हाला या घटकावर प्रश्न असणार म्हणजे असणारच. तर तुम्हाला माहित पाहिजे, धारदार ब्लॅक बॅग बिन मध्ये, काचेच्या वस्तू ब्ल्यू बिन मध्ये, प्लास्टिकच्या वस्तू रेड बिन मध्ये आणि मानवी अवयव हे येलो बिन मध्ये. अशा प्रकारे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 4 तुमचं अगदी बरोबर राहतंय. चला नेक्स्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर भारतात दररोज अंदाजे किती टन, ओके, टन पर डे, असं TPD याचा फुल फॉर्म आहे, टन्स पर डे जैविक कचरा निर्माण होतो, जो की सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड नुसार म्हटलेला आहे. तर सेंट्रल कंट्रोल पोल्युशन बोर्ड ज्याचं मुख्यालय जे आहे तर ते न्यू दिल्लीला आहे. लक्षात ठेवा, न्यू दिल्लीला याचं मुख्यालय आहे. तर या कंट्रोल बोर्डने प्रत्येक दिवसाला किती आपला जैविक कचरा तयार होतोय टन्समध्ये, टन्स पर डे, ठीक आहे. TPD याचा अर्थ असतं टन्स पर डे. CP चा याचा अर्थ असतो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असतं. तर इथं लक्षात ठेवा किती TPD, तर सरळ पाठच पाहिजे तुम्हाला, 700 ते 800 टन्स पर डे, ठीक आहे. किती असतं हे, टन्स पर डे, एवढं आपण बायोमेडिकल वेस्ट जनरेट करतोय. मग त्यासाठी खूप जास्त आपल्याला मॅनेजमेंट असलं पाहिजे, त्याचं प्रॉपर डिस्पोजल करण्यासाठी एवढा कचरा निघतोय. प्रत्येक दिवसाला टन्समध्ये 700 ते 800 टन कचरा निघतोय म्हणजे सगळ्या हॉस्पिटल्समधून. खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये मानवी शारीरिक कचरा, प्राणी शारीरिक कचरा आणि रक्ताने दूषित कचरा समावेश केला जातो? मगाशीच तुम्हाला मी चारही बीन्सचं काम सांगितलं, चारही बॅगचं काम सांगितलं. काच कशात टाकतो, धारदार वस्तू कशामध्ये टाकतो, प्लास्टिक कशामध्ये टाकतो आणि अवयव जे आहे मानवी ते कशामध्ये टाकतो. तर हे सगळं जे आहे तर ते मी तुम्हाला सांगितलं. तर मगाशीच बघितलं, परत एकदा आपण तिथेच जाऊया.
तर तुम्ही इथं बघू शकता की आपण इथं काय करतोय रे, तर येलो बॅग मध्ये सगळे अवयव टाकतोय, प्लास्टिक रेड बॅग मध्ये टाकतोय, काच ब्ल्यू बॅग मध्ये टाकतोय आणि धारदार वस्तू या ब्लॅक बॅग मध्ये टाकत आहोत. तर ही इमेज स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तर प्लीज गो अँड चेक. तर तुमचं उत्तर असणार आहे अवयव, दूषित रक्त आणि कचरा वगैरे हे सगळं अॅनाटॉमिकल पार्ट पिवळ्या पिशवीत असतात. पुढे आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा, CSIR आणि NIST द्वारे विकसित केला CSIR तिरुवनंतपुरम इथं त्याचं मुख्यालय आहे. ओके, तिरुवनंतपुरम तिरुविल्ला असं इथं याचं मुख्यालय आहे. तर खूपच मी वाचलं होतं म्हणून लक्षात आहे. तर द्वारे विकसित केलेला आणि IIMS ऑल इंडिया हॉस्पिटल्स मेडिकल हॉस्पिटल्स नवी दिल्ली येथे सुरू भारताचा पहिलाच स्वदेशी स्वयंचलित बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहे. तर आपल्या देशात पहिलाच बायोमेडिकल ट्रीटमेंट वेस्ट प्लांट आहे. म्हणजेच बायोमेडिकलवर ट्रीटमेंट करण्यासाठी एक प्लांट जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे एम्स नवी दिल्ली येथे. म्हणजे नवी दिल्लीचं जे एम्स आहे तिथं हे झालेलं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे सरकारची सुद्धा सहभागीदारी आहे. आणि आपल्याकडे पहिलाच असा प्लांट स्थापन झाला आहे जो बायोमेडिकलला प्रॉपरली डिग्रेड करतो, तर प्रॉपरली त्याचं वेस्ट ट्रीटमेंट करतो. तर इथं त्याचं नाव निर्मल सुरजम स्वच्छम आरोग्यम, तर याचं सुरजम असं त्याचं नाव आहे. लक्षात ठेवा, खूपच IMP आहे. कोणीच तुम्हाला या भूतलावर तुमच्या NNMCच्या तयारीमध्ये हा घटक तुम्हाला सांगणार नाही, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं. हा डेटा कुठेच अवेलेबल नाहीये, फक्त आणि फक्त स्टडी स्पेस मराठी आणि कोमल मॅम कडे अवेलेबल आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मी हे खूप जास्त कॉन्फिडन्सली सांगतेय. आणि तुमच्यासाठी आजचं सरप्राईज आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची टेस्ट सिरीज जी आहे तर ती आता आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे आणि आपण ती तयार केलेली आहे आणि जबरदस्त अशी टेस्ट सिरीज आहे. तर तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे तर ही टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर MPW मलेरिया हिवताप आरोग्य सहाय्यक महिला, ओके, आरोग्य सहाय्यक महिला, तर या दोघांसाठी आपली ही टेस्ट सिरीज आहे. TCS पॅटर्न नुसार ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. तांत्रिक घटकासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे, मी सुद्धा आहे. सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा अवेलेबल आहे. प्राइस जे आहे ते 119 रुपये आहे. बघा, मी 99 रुपये ठेवणार होती, पण याला जी लागत लागली आहे ना, तर तशी तर आपल्या कोर्सपेक्षा ही टेस्ट सिरीज महाग जाते मला, सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर. टेस्ट सिरीज खूपच महाग चालली आहे मला, टाइम वाईज नुसता, खर्च वाईज सगळ्याच गोष्टी म्हणजे मला टेस्ट सिरीज महाग चालली आहे कोर्सपेक्षा. कोर्समध्ये सगळं माझं काम असतं, पण इथं गोष्टी विकतच्या सुद्धा आहेत. तर प्रश्न वगैरे सगळे आपल्याला जे वेगवेगळे मराठी, इंग्लिश, मॅथ्सचे क्वेश्चन आपल्याला जनरेट करावे लागतात आणि तो आपला विषय नाही आहे. तर त्यामुळे इथं लागत जास्त लागली आहे, त्यामुळे थोडीशी प्राईस इन्क्रीज केलेली आहे 199 रुपये. तर पण 199 रुपयामध्ये तुम्हाला क्वालिटी टेस्ट सिरीज मिळणार हे मात्र मी इथं तुम्हाला अगदी मनापासून सांगते. तर नक्की स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुम्ही लगेचच ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. स्टडी स्पेस मराठीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं. मग तुमच्यासाठी आपली बॅच, हिरो बॅच, तांत्रिक घटक बॅच आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ही बॅच आहे आपली. 60 पैकी 60 ची तयारी करतोय, संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर करून दिलेला आहे. डिटेल सेशन होतोय. आता तुमचा वेस्ट डिस्पोजल झालं तर त्याच्यामध्ये मी अजून बायोमेडिकल वेस्टवर प्रॉपर एक नवीन लेक्चर घेणार आहे, म्हणजे अंडरस्टँडिंग ही जबरदस्त होऊन जाईल. याची प्राइस जी आहे ती फक्त 199 रुपये आहे. त्यानंतर आपली शस्त्रक्रिया सहाय्यक ऑपरेशन थिएटरची ई बुक आहे, ती सुद्धा अगदी क्वालिटी नवीन सिलेबसनुसार तयार करण्यात आली आहे. जर OT असिस्टंटचा फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्ही ही आपली स्टडी स्पेस मराठीवरून ई बुक जे आहे तर ते खरेदी करू शकता. ही बॅच नाही आहे, ही बॅच आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. तर आपल्याकडे कक्षसेवक आणि कक्षसेविका ही सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत. तुम्ही या सुद्धा नोट्स स्टडी स्पेस मराठीच्या ॲप्लिकेशनवर जाऊन स्वतःचा कोर्स वाचून घ्या. एक मुलं काय करतात, थंबनेल सारखा कलर आहे बघून डायरेक्ट दुसऱ्याचा कोर्स परचेस करून देतात आणि मग कॉल करतात, असं करू नका. त्यानंतर नोंदणी आणि मुद्रांची IBBS पॅटर्नची सुद्धा बॅच आहे, ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कळलं? चला, आणि अजून चालू घडामोडी करायला सुरुवात केल्या नसतील तर वन्स अगेन तुमच्यासाठी इथं सरप्राईज आहे. तर चालू घडामोडी आपण प्रत्येक महिन्याच्या देतोय फक्त 21 रुपयात महिना. प्रॉपर 500 प्लस वन लाईनर चालू घडामोडी तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, आता ऑलरेडी सध्याला जानेवारी आणि फेब्रुवारी महिना अपलोड झालेला आहे. तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या
करंट अफेअर्स घेऊ शकता फक्त 21 रुपयामध्ये. 500+ प्रत्येक महिन्यात 500+ करंट अफेअर्स आहेत. अगदी प्रॉपर सगळ्या मिळून 6000+ आपला करंट अफेअर्स होणार आहेत. आणि तुम्ही पूर्ण वार्षिकी सुद्धा घेऊ शकता फक्त 150 रुपयात. 149 रुपयामध्ये वार्षिकी घेऊ शकता. जर करंट अफेअर चांगलं करायचंय तर हे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर आपली अंगणवाडी मुख्य सेविकेची सुद्धा बॅच आहे, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता अंतर्गत भरतीसाठी. चला तर आजसाठी इथेच थांबते. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.